सजालंकरच कटाक्ष अडबंगकानी समचंद्राज्ञाः चौरङ्गिरीवाणकभृतिसंज्ञाः नवनाथ पुण्डरीकवरदाय विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरुराम महाराज की माइक बंद भगवान सद्गुरु नवनारायण भगवान श्री आदि शक्ति मुक्ताबाई की जय मनुमाता की सब संतन की मनचित्त एकाग्रतेसाठी सगळ्यांनी मिळून एकदा गोड असं भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण
सद्गुरु नवनारायण भगवान अखिल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य उज्ज्वलिनी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लगेच प्रभू सर्व संतांच्या चरणी विनम्र अभिवादन करून ग्रामदैवतची हनुमान आणि आपल्या महाराष्ट्राची आराध्य असणारी आदिशक्ती मुक्ताबाई भगवत स्वरूप सर्व मायबाप श्रोते आणि सद्गुरु दत्तात्रेयांच्या पवित्र मंगलचरणी वंदन करून आपल्या सप्त दिवसीय नवनाथांच्या चरित्रकथेला आपण प्रारंभ करतो. देवाच्या कथेचं एक वैशिष्ट्य, देवाच्या कथेचं एक वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य असं आहे की देवाची कथा सांगता सांगता देवाची कथा करावी लागते. तुम्ही म्हणाल महाराज कथा सांगताना कथा कशी करावी लागते? एक तर कथा करावी लागेल किंवा कथा सांगावी लागेल. देवाची कथा ही सांगत असताना जी ऐकतात त्यांच्याकडून मग श्रोतृ पण जागृत होईल, मग वक्त्याला वक्ते पण येते. आणि माझ्या तपपूर्तीच्या निमित्ताने म्हणजे हा अगदी दुग्ध शर्करा योग आहे, सेवेचा उत्सव साजरा करणारी आपण सांप्रदायिक मंडळी आहोत. अगदी बारकाईने कथा ऐका. बहुतांश वेळेस असं व्हायची शक्यता आहे की वाक्य निघून गेल्यानंतर ते वाक्य काय होतं याचा अर्थ तुम्हाला समजेल. त्यामुळे वाक्य सुरू असताना त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. हरिकीर्तन सेवेच्या तपपूर्ती म्हणजे 12 वर्ष निमित्ताने भगवंताच्या 100 श्लोकांवरती म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतल्या मानव मूल्यांचं संवर्धन करणारे अशा 100 श्लोकांची एक शृंखला करावी असं माझ्या मनात आलं. आणि त्या शृंखलेतला एक श्लोक इथल्या काही ग्रामस्थांनी ऐकला आणि मग आमचे उल्हास भाऊ असतील यांनी संपर्क करून या कथेचा मनोदय प्रगट केला. कथा क्षेत्रामध्ये माझी सेवा किंवा कथा क्षेत्रातील माझं पदार्पण हे तसं पाहायला गेलं तर 2027 मध्ये निश्चित झालेलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्या लीला ज्या ठिकाणी केल्या
अशा पवित्र वृंदावन धामावरती जाऊन पहिली भागवत कथा ही भगवंताला ऐकवावी असा मनोदय होता. त्या पद्धतीचं आमचं नियोजनही सुरू होतं. पण वक्त्याला वक्ता म्हणावं हे श्रोत्यांच्या हातात असतं. जसं पित्याला पिता म्हणावं हे पुत्राच्या किंवा कन्येच्या हातात. किती मोठे झाले म्हणजे तुम्हाला लोक वडील म्हणून संबोधतील, किती वय झालं म्हणून लोक एका स्त्रीला आई म्हणून संबोधतात. त्याचं गणित आणि त्याचं साधं उत्तर असं येतं की मातृत्व झाल्याशिवाय आई पण अंगात येत नाही. ज्ञानोबा असं बोलतात की नातरी मातेच्या उदरगहरी पचोनी विष्ठेच्या दातरी. अर्थात 9 महिने आपल्या गर्भाला आपल्या पोटामध्ये धारण करायचंय आणि नंतर त्या मुलाला मुलीला जन्म द्यायचा आहे. ही 9 महिने 9 दिवसांची खडतर तपश्चर्या त्या स्त्रीच्या हातून जेव्हा घडते तेव्हा तिच्या ठिकाणी मातृत्वाचा आविर्भाव होतो. आपली आई आपल्याला बऱ्याचदा सांगते, आपली आई बऱ्याचदा सांगते. आपण जर एखादी गोष्ट आईला सांगितली, आई म्हणशील तू आई झाल्याशिवाय तुला कळणार नाही. वडिलांचं तर बऱ्याचदा वाक्य असतं की बाप झाल्याशिवाय तुला माझी तळमळ कळणार नाही. आणि ते खरं आहे. मातृत्व पण किंवा पितृत्व पण अंगात येण्यासाठी आई किंवा वडील व्हावं लागतं, त्याच्याशिवाय ते अंगात येत नाही. तसं कथा किंवा भागवत किंवा कोणत्याही व्यासपीठाची सेवा करण्यासाठी आधी श्रोता म्हणून श्रोतृत्व अंगात यावं लागतं. माझी स्तुती स्तोत्रे पुराण भगवान स्वतः सांगतात. सादरी करावी श्रवण श्रोता मिळाली आपण कथा निरूपण सांगावी. मी श्रीमद भागवतातलं जेव्हा चिंतन केलं तेव्हा ही ओवी मला अत्यंत आवडली की माझी स्तुती स्तोत्रे पुराण. देवाची स्तुती स्तोत्र गायली पाहिजे. सादरे करावी श्रवण. ही जी कथा ऐकायला तुम्ही बसलेला आहे ही कथा सादराने श्रवण करावी. पण ती कथा श्रवण करत असताना कथा श्रवण होत असताना जर एखादा श्रोता मिळाला, जर आपल्याला श्रोता मिळाली आपण कथा निरूपण सांगावी. समोरच्या माणसाने जर तुम्हाला सांगितलं महाराज तुमच्या मुखातून मला अमुक अमुक गोष्ट ऐकायची आहे, त्या दिवशी समजावं की आपण कथा करण्याला योग्य अशा स्वरूपाचे झाले आहोत. कारण भगवंताच्या कथेची जी साधन आहे तसं माझा मुद्दा चालू होता की कथाकार म्हणून माझा जन्म जर कोणी केला असेल तर तो तळवेलच्या श्रोत्यांनी केलेला आहे. आणि जन्म माझा जर आज झाला असेल कथेच्या तर मग जन्मलेल्या बालकाला 2-3 नियम. जन्मलेल्या बालकाचा आपण जन्मल्या खूप लाड करतो. बालक जन्माला आले हे तुम्हाला कळलं की तळवेलचे श्रोते म्हणून जन्माला आले आणि त्यांनी श्रोता असल्यावर मग कथाकारक जन्माला येतो. कथाकार या निमित्ताने या रूपाने आज माझा जर इथे जन्म झाला तर जन्म झाल्याच्या पहिल्या दिवशी काय केलं पाहिजे तर बालकाचा लाड केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी अत्यंत आदराने अत्यंत प्रेम मोठ्या व्यासपीठावर आपण पहिल्या दिवशी बसलो. भगवंताचं गुणगान आपण स्वतः करावं. भगवंताचं गुणगान आपण इतरांकडून करून घ्यावं.
दिवशी श्रोता म्हणून समाज तुम्हाला स्वीकारेल, ज्या दिवशी श्रोता म्हणून कोणीतरी तुमच्या जवळ बसेल, परिप्रश्नेन सेवया उपदेशयन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तुमच्याकडे कोणी जरी येऊन प्रश्न केला, एखादा फोन केला की महाराज तुमच्या मुखात त्यांना उपदेश हे आपलं स्वीकृत करतं. आणि काय दिव्य योग पहा. पहिली कथा संपन्न होती भगवान श्री नवनाथांच्या चरित्राची, आणि त्या कथेचं स्थान कोणतं निवडलंय महाराज, तर या सगळ्या नवनाथांची जी मूळ माया आदिशक्ती, तिचं पवित्र वास्तव्य असणार हे आपलं स्थान. मी बऱ्याचदा सांगतो, गजानन महाराज त्याला अपवाद आहेत, पण विदर्भाला वारकरी संत जास्त मिळाले नाही. मराठवाड्याला गोरोबा काका आदी संत मिळाले. पश्चिम महाराष्ट्र तर वारकरी संतांची पंढरी आहे, कारण तिथेच भूवैकुंठ पंढरपूर येईल. मध्य महाराष्ट्रात सोलापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात साक्षात ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज इकडे मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये. सगळ्या संतांनी सगळी स्थानं निवडली, आणि आमच्या आईला लक्षात आलं की सगळी जण जर सगळ्या स्थानात गेली तर माझा खानदेश हा तसा उपेक्षित राहील. आणि एक लक्षात आपण घेतलं पाहिजे खानदेशवासियांनी, की भाऊ कुठे राहतो याच्यावर घरच्यांचं प्रेम नसतं, वडील कुठे राहतात याच्यावर घरच्यांचं प्रेम नाहीये. आमच्या सगळ्यांचा पितामहस्य जगतो माता धाता पितामह असता असणारा सर्व सर्वेश्वर परमात्मा कुठे राहतो याच्यावरही सगळ्यांचं लक्ष नाहीये. पण या सगळ्यांची मूळ माया आदिशक्ती कुठं राहते, इथं सगळ्यांचं जास्त प्रेम असतं. आणि त्या दृष्टीने खानदेशकरांनी खरंच काहीतरी खूप पुण्य केलेलं असं की म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंनी तापी तीराचा आश्रय घेतला. संत जिथे राहतात ते स्थान मोठं होतं असं नाही आहे, संत जिथून अदृश्य होतात ते स्थानही मोठं होतं. संतांचं महात्म्य अलौकिक आहे. नवनाथांना नेमकं संत म्हणावं का देव म्हणावं या पद्धतीत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. अर्थात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांमध्ये देवामध्ये भेद नाही, पण ज्या ठिकाणी संतांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी संत नुसते येऊन गेले तरी ते स्थान पुनीत होतं. नेवाशाचं स्थान पहा महाराज, केवढं महात्म्य आहे नेवासाच्या स्थानाचं. कुठलंही घर बांधायचं असेल, मंदिर बांधायचं असेल, हा मांडव उभा करायचा असेल, 4 खांब उभे करावे लागतात आणि मग त्याच्यावरती मांडव टाकावा लागतो, स्लॅब टाकावा लागतो, काय करता येईल ते करावं लागतं. मूळ गोष्टी ज्या आहेत त्या 4 खांब आहेत. खांबांनी मंदिर तयार होतं असं भारताने ऐकलं होतं, पण खांबाचं मंदिर होतं असं फक्त महाराष्ट्राने ऐकवलेलं आहे. तुम्ही जाऊन नेवाशाला बघा, पैस खांबाचं मंदिर आहे. ज्ञानोबाराय ज्या दगडाला टेकून बसले त्या दगडाचं मंदिर होतं. ज्ञानोबाराय ज्या दगडाच्या मुखामध्ये असतील त्या दगडाचं काय होईल. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष वाङ्मयीन रूपाने ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या मुखात येतात. महाराष्ट्रात जन्माला आलेला वारकरी असू देत अगर नसू देत, महाराष्ट्रात जन्माला आलेला मराठी असू देत अगर नसू देत, पण त्याची ओवी पाठ असल्याशिवाय राहत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असा यदा नहे. अगदी बारक्यातला बारका पोरगा असू द्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अगदी अंगणवाडीमध्ये बालवाडीपासून ते आता त्याला इंग्रजीमध्ये सिनियर केजी ज्युनियर केजी म्हणतात. इंग्रजी शाळा असली तरी आता विश्वात्मके देवी हे महाराष्ट्रात शिकवल्या जातं. त्याचं कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ज्ञानोबाराय त्या संतांची माऊली आहे.
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. अशी ही भारतभूमी, आणि या भारतभूमीमध्ये विशेष संतांचं प्रेम असणारी संतांची भूमी, आणि त्या संतांच्या भूमीमध्ये ही आदिशक्तीचं वास्तव्य असणारं ही आपली खानदेश भूमी, तापी तीरावरचं हे स्थान. आणि या स्थानावरती ग्रामदैवत मनुमातेच्या मंदिरामध्ये, तिच्या पवित्र प्रांगणामध्ये, तिच्या कुशीमध्ये असणारा अत्यंत सुंदर नियोजनाचा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा मांडव, प्रसन्नतेचं वातावरण, सजग अशा स्वरूपाचा श्रोता. श्रोत्यांमध्ये प्रकार आहेत. श्रोत्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक सजग श्रोता आहे आणि एक निद्रिस्त श्रोता आहे. सजग श्रोता कोणाला म्हणावं? जो बघून महाराजांकडे पाहतोय, महाराज काही सांगताय तर हसतोय, महाराज काही सांगताय तर मान डोलवतोय, कथाकार काही सांगताय तर त्याचे भाव त्या श्रोत्याच्या चेहऱ्यावरती प्रगट होत आहेत, त्याला म्हणावं सजग श्रोता. विठ्ठल 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 असं म्हटल्यानंतर ज्याला जाग येते तो निद्रिस्त श्रोता. तुमच्यातल्याही बऱ्याच जणांना वाटलं महाराज नेमके फेटा बांधलेले नाहीयेत आणि विठ्ठल विठ्ठल सुरू कसं केलं. त्याची दोन कारणं सांगतो. पहिलं कारण असं आहे की श्रोत्याचं लक्षण सांगत होतो, आणि दुसरं कारण असं आहे की महाराज जो वारकरी आहे तो कथेच्या व्यासपीठावर नाही, पुष्पक विमानावर जरी बसला तरी तो विठ्ठलच म्हणणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. त्यांनी भिंत चालवली तरी तो त्याच्या सामर्थ्याने चालवणार. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तरी तो त्याच्या मुखातून बोलवणार. आणि आमचा विठ्ठल असा आहे की तो झोपलेल्यांनाही जाग करतो आणि जाग असणाऱ्यांना खडबडून जाग करतो. मंगलमय वातावरणामध्ये अनेक अर्थाने प्रसन्न अशा स्वरूपाचं वातावरण असताना, आणि योगायोगाने माझ्या जन्म नावांपैकी 3 नावांपैकी एक नाव प्रसन्न आहे. श्रोता प्रसन्न आहे, वक्ता तो जन्मजात प्रसन्न आहे, वादक प्रसन्न आहे, माईकवाले प्रसन्न आहे, ऐकणारे प्रसन्न आहे, जे कथेला न येता घरी बसून मोबाईलवर कथा पाहतायत ते प्रसन्न आहे, आणि जे काय कथा ऐकायचे आपण आपले कामं करावे किंवा सिरियल पाहत बसावी ते प्रसन्न आहे. प्रसन्नता ज्याला त्याला वेगवेगळ्या भागात वाटत असते. पिणे यात जर प्रसन्नता असेल तर काय प्यावं ही प्रत्येकाची प्रसन्नता वेगळी आहे. दूध पिणाऱ्याची प्रसन्नता दुधामध्ये, चहा पिणाऱ्याची प्रसन्नता चहामध्ये, काढा पिणाऱ्याची प्रसन्नता काढ्यामध्ये. बाकीची उदाहरणं आपण द्यायचीच नाही, कारण व्यासपीठावर त्यांचं नाव घ्यावं एवढे ते मोठे होऊ शकत नाही. आम्ही उदाहरण जास्तीत जास्त काढ्यापर्यंत चहापर्यंत द्यावं. भगवंतांनी सांगितलं प्रत्येक युगाची निर्मिती झाल्यावरती एक त्या युगाची संहिता मांडली जाते. त्या युगाची भक्तीची संहिता मांडली जाते, त्या युगाची कर्माची संहिता मांडली जाते, त्या युगाची जीवन पद्धतीची संहिता मांडली जाते, त्या युगाची नैतिकतेची संहिता मांडली जाते. संहितेला आत्ताच्या व्यावहारिक शब्दामध्ये संविधान असं नाव आहे. संविधानाचा मूळ अर्थ हा संस्कृतमध्ये संहिता असाच होतो. माणसाने कसं वागावं, कसं बोलावं, किती वाजता माईक बंद करावे, किती वाजता माईक वाढवावे, आवाज किती डेसिबलचा असावा, ही सगळी कशात लिहिलेलं आहे? पोलीस येऊन काय सांगतात? 10 वाजता, 10 वाजले, नियमानुसार बंद आहे. ते नियम कशात लिहिलेले आहेत? संविधानात. म्हणजे ती एक प्रकारची संहिता आहे. भगवत प्राप्तीसाठीची संहिता सुद्धा बदलत गेली. भगवत प्राप्ती हे साध्य बदललं नाही, पण भगवत प्राप्तीची साधनं बदलत गेली. नवनाथांच्या कथेची सुरुवात ही श्रीमद भागवतापासून करावी लागते.
आता तसं पाहायला गेलं, महाराजांचा आणि माझा मी सगळ्यांचा परिचय नंतर करून देईल. विषय निघाला म्हणून आपल्या संवादिनीच्या साथीला सुधांशुजी आहेत, जे आळंदीवरून आले. पखवाजाच्या साथीला वारकरी संप्रदायातील निष्ठावान ज्ञानेश्वरीचे उपासक आणि मुखोद्गत ज्ञानेश्वरी असणारे, ज्ञानेश्वरीचे मूर्तिमंत उपासक हरिभक्तिपरायण श्रद्धे एकनाथ महाराज कोष्टी यांचे सत्शिष्य आणि ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे गणेश महाराज आहेत. आणि सर्वगुण संपन्न असणारे आमचे वायोलिनही ते वाजवतील, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, अशा अनेक गुणांची खाण असणारे की जे व्हायोलिनही घेतील, जे बासरी वाजवतील, जे तबलाही वाजवतील. आणि यदा कदाचित जर मी उद्या आजारी पडलो ते इथं येऊन कथा सांगायला कमी करणार नाही, असे आपल्या मुक्ताई नगरचे अमोल महाराज. आणि आमच्या 2 विद्यालयातले 2 विद्यार्थी, एक मुंबईचा आहे, एक नाशिकचा आहे. महाराजांचा आणि आमचा विषय झाला, भाऊ, की आपण प्रत्येक ठिकाणी फार वेळेवरती जातो, कधी कधी आपली ही चूक होती का? आणि महाराज, संप्रदायामध्ये पाप्याला शिक्षा नाहीये, पुण्यवंताला शिक्षा आहे. कसं सांगतो? जो संप्रदायाची चौकट मोडून कीर्तन करतो त्याला किती पैसे द्यायला लोक तयार आहे, आणि संप्रदायाची चौकट धरून न मागणाऱ्याला बसचं भाडंही मिळत नाहीये. संप्रदाय पुण्यवानाला शिक्षा देतो. नाही तर तुम्ही विचार करा, चांगदेवरायांना मांडे भाजावं नव्हते लागले, रामेश्वर भट्टांना पायाखाली त्यांचं पीठ तुडवल्या गेलं नव्हतं. शिक्षा संप्रदाय त्यालाच देतो जो संप्रदायाच्या नियमांचं पालन करतो. कदाचित आम्हाला दोघांना असं वाटलं की आपण खूप वेळ पाळतो, म्हणूनच की काय पहिल्या दिवशी देवाने आमच्याकडून कथेला वेळ करून घेतला. आणि ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे 1 किलोमीटर गेले आणि लक्षात आलं की हेल्मेट घरी राहिलं, तर तिथून वापस गेलं तर पश्चाताप होत नाही. गणेश महाराज आपल्याला 2 तासातच देवाने सांगितलं की तुम्ही शिस्त पाळताना तीच तुम्ही पाळली पाहिजे. आमचा आत्ता विषय झाला, 11 साडे11च्या दरम्यान विषय झाला. सांगायचा मुद्दा की आपल्या कथेची वेळ 2ची होती आणि माझं व्यासपीठावरती आगमन हे जवळपास 2:45ला झालं, 3ला झालं. कथेच्या व्यासपीठावर बसल्यावरती आपण पाहत होतो की जसे प्रत्येक युगाचे वेगळे वेगळे नियम आहेत, तसं कथेच्या व्यासपीठाचे काही नियम आहेत की श्रोता म्हणून बसावं कसं, आपण आपलं आसन घ्यावं. कथेचे अनेक नियम आहेत. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. भगवान 3ऱ्या अध्यायामध्ये बोलतात, अर्जुना जितासनो, आसन कसं असलं पाहिजे, जितसंगो. भागवतामध्ये बोलतात संग कसा असला पाहिजे, जितेंद्रियः, इंद्रियांचं दमन कसं असलं पाहिजे, इंद्रियांवरती विजय कसा मिळावा. कथा ऐकणाऱ्यांची नियम आहेत. कथेला प्रत्येकाने आसन घेऊन यावं. आणि मी पाहिलं की मी येत असतानाच काही जण आपलं आसन, आणि आत्ताही बरेच जण, म्हणजे 100रातील किमान 80% प्रत्येक माता भगिनी आपलं आसन घेऊन आलेले आहेत. भागवतातला पहिला श्लोक आहे, म्हणजे या जो विषय आहे तर त्यामधला पहिला शब्द आहे जितासनो किंवा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. तो देश चांगला असावा म्हणून त्याला व्यवस्थित मंडप घातला जातो. मागे पुढे देवाच्या प्रतिमा लावल्या जातात, आजूबाजूला झाडं लावली जातात की जेणेकरून वातावरण मंगलमय अशा स्वरूपाचं व्हावं. हे नियम श्रोत्यांनी 7 दिवस लक्षात ठेवा. आणि हे नियम श्रोत्यांनी इथून पुढच्या सगळ्या कथा जेवढ्या होतील तेवढ्या कथांमध्ये लक्षात ठेवा. कारण कथा ऐकून उद्धार होतो हे 100% बरोबर आहे, परंतु कशी कथा ऐकली तर उद्धार होतो याच्यावर चिंतन केलं पाहिजे. परीक्षिती राजाचा उद्धार झाला. ज्ञानोबारायांच्याकडून उपदेश ऐकून बाकीच्या सगळ्या लोकांचा उद्धार झाला. कथेने सगळ्यांचा उद्धार होतो. भगवंत नामाने अजामिळाचा उद्धार झाला. परंतु
त्या कथेला बसत असताना बसावं कसं? शुचौ देशे, चांगली जागा असावी. प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, आसन कसं असावं? आसन स्थिर असावं. स्थिर म्हणजे कसं? ज्या खांब्याच्या बाजूला आपली आज जागा आहे 7 दिवस तीच जागा असली पाहिजे. जसं पारायणाला आपण केलेलं आहे तिथे बहुतांश, आणि ही फार छान पद्धत मला वाटली की पारायणाचा मंडप स्वतंत्र आहे आणि कथेचा मंडप स्वतंत्र आहे. याचं कारण पारायणाला बसलेल्या लोकांची आसन उचलण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसून अनुष्ठान करता, तुम्ही ज्या ठिकाणी बसून ध्यान करता, त्या ठिकाणी त्या जागेला सुद्धा तेवढी महती प्राप्त होती. त्याचं पावित्र्य सुद्धा त्या भूमीमधून तुमच्या अंगामध्ये येतं. जागा एक असली पाहिजे. बंकट स्वामी महाराजांचा प्रसंग आहे. बंकट स्वामी महाराज वारकरी संप्रदायातले अध्वर्य सत्पुरुष, वैकुंठवासी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्थेचे आधारस्तंभ, मुख्य आधारस्तंभ अशा स्वरूपाचे बंकट स्वामी महाराज जेव्हा पंढरपूरला काकडा करायचे तेव्हा आदल्या दिवशी सांगितलं जात नव्हतं बाबा की उद्या महाराजांचा काकडा आहे. व्हॉट्सअपला मेसेज जात नव्हते, स्टेटस ठेवल्या जात नव्हतं, काही नव्हतं. पण बंकट स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पंढरपूरला लोक 3 वाजता जाऊन बसायचे. काकडा सुरू व्हायचा 4 रात्री 3 वाजता. मंदिर पूर्ण भरून जायचं. आणि थोर सत्पुरुषांकडून असं ऐकलं की मंदिर नुसतं भरत नव्हतं. मंदिर भरताना 4 महिने लोकांची जागा सुद्धा निश्चित होती चातुर्मासातल्या. आज जर आमच्या ताई एका ठिकाणी बसलेल्या आहेत तर त्यांनी 7 दिवस तिथंच बसावं. त्यांनी ती जागा सिद्ध होती, त्यांनी तुमचं आसन सिद्ध होतं आणि त्यांनी वक्त्याला सुद्धा लक्षात राहतं की कोणता श्रोता कशा पद्धतीत कथा ऐकतोय. काल इथं बसले, उद्या तिथं बसले, परवा इथं बसले, तेरवा आलेच नाही. अशी कथा ऐकून चित्त स्थिर होत नाही. तुमचं आसन स्थिर लागेल तेव्हा तुमचं चित्त स्थिर होईल. स्थिर चित्ताने, एक चित्ताने भगवंताची कथा सर्वेंद्रियाचा कान करून ऐकावी. कान आपल्याला एवढाच माहिती आहे, पण तो कान करताना सर्वेंद्रियाचा करावा. डोळ्याला सुद्धा ऐकायला सांगावं, पायांना सुद्धा ऐकायला सांगावं, हातांना सुद्धा ऐकायला सांगावं, मुखाला सुद्धा ऐकायला सांगावं. सर्वेंद्रियाचा कान करून कथा ऐकावी. आणि असं होतं. सर्वेंद्रियाचा कान करून कथा ऐकणं म्हणजे कसं? कथेला येऊन बसले आणि घरचे सर्वेंद्रियाच्या सवयी कथेमध्ये आणल्या. बऱ्याचशा आमच्या माता भगिनींपेक्षा आजी आहेत. त्या आजींना सवय असते की घरातून कापूस घेऊन यायचा आणि इथं फुलवाती करत करत कथा ऐकायची. मानसशास्त्र असं सांगतं की मनातून एखादी गोष्ट जर केली जात असेल तर ती एकाच वेळी एकच गोष्ट केली जाते. आता शाळकरी मुलं काय करतात? गाणं लावतात आणि मग लिहितात. मग आपण त्यांना म्हणालो तू गाणं ऐकतोय का लिहितोय? मग तो सांगतो मी गाणं ऐकत ऐकत लिहितोय. मानसशास्त्र सांगतं असं होत नाही. मन एक ठिकाणी कुठंतरी 90% काम करतंय आणि 10% दुसऱ्या कुठंतरी काम करताय. एक तर गाण्यात 90% असलं पाहिजे, 10% अभ्यासात आहे, किंवा 10% अभ्यासात असलं पाहिजे, गाण्यात असलं पाहिजे, 90% अभ्यासात आहे. फुलवाती करत असताना त्याचं टोक आलं की नाही नीट हे चिंतन करत असताना कानावरचा शब्द मनात जाईल कसा? बऱ्याचशा लोकांना सवय महाराज, ती वाईट आहे का चांगली आहे मला माहित नाही, कथाकार सुद्धा, पण ती सवय आहे. आणि ती म्हणजे आता माझा विषय निघाला म्हणून मी सांगतोय, माझ्याकडून उपदेशाची अपेक्षा करू नका. मी तुमच्याशी सुखसंवाद करणार आहे आणि त्या संवादातून तुम्हाला जर उपदेश काही मिळाला तर ती भगवंताची कृपा समजा. बऱ्याच महाराज लोकांना सवय घड्याळ काढायची आणि त्या घड्याळीशी खेळत खेळत बोलायचं, किंवा एखादा असा रूप आहे याच्याशी काहीतरी करत करत बोलायचं. बोलत असताना एखादं इंद्रिय त्या रुपयावरती किंवा त्या बाजूच्या गोष्टीवरती केंद्रित झालंय आणि बाकीचे इंद्रिय
बघणारा डोळे बघण्यात केंद्रित झालेत, हात इथं केंद्रित झालेत, पायाला मुंग्या आल्यात म्हणून पाय हलवतोय हळूहळू, पायाचे इंद्रिय तिथं केंद्रित झालेत आणि फक्त मुखातून भगवंताचं चिंतन निघत असेल तर ते सर्वेंद्रियाचं चिंतन होत नाही. आणि देवाचं एकच नाव ऐकावं लागतं किंवा म्हणावं लागतं, पण ते सर्वेंद्रियाने करावं लागतं, तेव्हाच देव येतो. शबरी मातेला 85 वर्ष वाट पाहावी लागली का हो? 80 वर्ष, 85 वर्ष, अनेक ठिकाणी वेगळी वेगळी कालगणना आहे आयुष्याची. तसं नाहीये. शबरी माता रोजच देवाला बोलवत होती, पण अत्यंत अंतःकरणातून ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी देव आला. प्रसंग आठवला म्हणून सांगतो. श्रीमद भागवतातला महाभारतातला प्रसंग आहे. द्रौपदी वस्त्रहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. दुर्योधनाने पहिलं वस्त्र छेडायला सुरुवात केली. द्रौपदीच्या अंगावरची एक एक वस्त्र कमी होत होती. दुर्योधन निष्ठुरतेने एक एक वस्त्र काढून घेत होता. तिने भीष्माचार्यांकडे पाहिलं. भीष्माचार्यांनी हाक दिली नाही. तिने सगळ्यांकडे एक 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 करून पाहिलं. मनामध्ये विचाराला आता कोणाला बोलवावं. देवाच्या बाजूला 2-3 भक्त उभे होते. त्यांनी सांगितलं, देवा तुझी द्रौपदी, तिचं वस्त्रहरण होतंय, जा की तिथे. देवाने सांगितलं, जे तिच्याकडे येणार नाहीये ती त्याला हाक मारती, आणि जो तिच्यासाठी तत्पर येते त्याची आठवण सुद्धा काढत नाहीये. बऱ्याचदा आपल्या जीवनात असं होतं की ज्याच्याकडून मुख्य मदत मिळणार आहे त्याचा नंबर लवकर सापडत नाही. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. अचानक ते नाव दिसतं, अरे हा माझं काम करणार आहे. देवाने सांगितलं, पहिल्या वेळेस सुद्धा माझं जर त्या अंतःकरणपूर्वक नाव घेतलं असतं तर मी त्या क्षणी तिथं येऊन उभं राहिलो असतो. पण द्रौपदीचं जर वस्त्रहरण झालं नसतं तर त्याच्यानंतरच्या आतापर्यंत अनेक द्रौपदींना वस्त्रहरण केल्यावर आपल्या घरचा कोणी कामी येत नाही, फक्त सर्व सर्वेश्वर परमात्मा कामी येतो हे कळलं नसतं. तिने हाक मारली नव्हती का? तिने हाक मारली होती, पण अंतःकरणपूर्वक भगवंताला जेव्हा साथ घातली जाते तेव्हा देव धावून येतो. आणि ती अंतःकरणपूर्वक साथ घालण्यासाठी सर्वेंद्रियाचा कान करून कथा ऐका. माहित नाहीये कधी मोक्ष मिळेल. मोक्ष मिळण्यासाठी कथा ऐकू नका, कथा आनंदासाठी ऐका. फार मोठी गंमत आहे. एकाने विचारलं, म्हणे महाराज एवढी कीर्तन, एवढी कथा, एवढे युट्यूबला सगळं आहे, काय होतं यांनी? किती जणांना मोक्ष मिळाला? किती जण वैकुंठाला गेले? त्याला सांगितलं, बाबा कथा मोक्ष मिळवण्यासाठी ऐकायची नाहीये. भजन कीर्तन मोक्ष मिळवण्यासाठी ऐकायचं नाहीये. ज्या त्रासानी तू आत्ता पिढीला झालेला आहे, ज्या बाहेरच्या कटकटींना तू कंटाळलेला आहे, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी कथा ऐकायची. आणि तुम्ही खरोखर पहा, एवढ्या सगळ्या स्त्रिया किंवा एवढे सगळे पुरुष बांधव आत्ता जर घरी असते तर एवढे निवांत बसले असते का? तुम्ही विचार करा, 3 तास एवढं छान घरी बसता येईल का? छान मांडी घालून मस्तपैकी एका ठिकाणी पाहत बसलाय. वडील आवाज देणार नाही, नवरा आवाज देणार नाही, मुलगी आवाज देणार नाही, बायको आवाज देणार नाही, कोणीच नाही. आणि मी सुद्धा विचारत नाहीये की तुम्ही झोपलेले आहेत का जागेत. किती आनंद आहे. काहीच ताण नाही. घरची सगळी दुःख विसरण्यासाठी इथं या. 24 तासातले 3 तास दुःख एका कथेमुळे जर विसरल्या जात असतील तर अजून काय पाहिजे? 1 दिवसाची कथा जर 3 तासाचं दुःख विहरण करत असेल तर 7 दिवसांची कथा काय करेल? आणि अनेक कथा जर ऐकल्या तर काय होईल? किंबहुना रोज जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होईल? म्हणून कथा ऐकली पाहिजे. सर्वेंद्रियाचा कान करून कथा ऐकली पाहिजे. शांत चित्ताने, प्रसन्न अंतःकरणाने, मुखामध्ये भगवंताचं नाव, हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आणि हातामध्ये टाळीच्या रूपाने भगवंताचं भजन करत कथा ऐकली पाहिजे. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण.
नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण प्रसन्न अंतःकरणाने एवढी जरी एक गोष्ट 7 दिवस केली तरी नवनाथांच्या चरित्र कथेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कुठलीही चरित्र कथा असू द्या तिचं फळ एक आहे. भागवत असू द्या, रामायण असू द्या, शिवमहापुराण असू द्या, देवी भागवत असू द्या, नवनाथ चरित्र कथा असू द्या, संत चरित्र कथा असू द्या, तिचं फळ एक आहे. ते फळ काय, ते ध्येय काय, तर आपण आत्ता आपला मुद्दा चालू होता. प्रत्येक युगाची एक संहिता आहे. प्रत्येक युगाचं फळ मात्र एक आहे की भगवत प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, आत्मस्वरूपाचं दर्शन. त्याची साधनं कोणती आहेत? तकृते यध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात्. नाथ महाराज भागवतामध्ये अत्यंत विस्तृत अशा स्वरूपाचं वर्णन करतात. कृतयुगी शमदम साधन, द्वापारी वेदोक्त यज्ञ, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन, तंत्रविधान विधियुक्त ती अवगीत साधने, कलिनी लाजविली कीर्तने, जेथ गाता नाचता आपणे, वश्य करे परमात्मा. कृतयुगामध्ये कृतयुगी शमदम साधन, कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मुखैः. भागवतामध्ये भगवान सांगतात कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान करून मोक्ष प्राप्ती करून घेता येते, आत्मस्वरूपाचं दर्शन करून घेता येतं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून घेता येते, परमानंदाची प्राप्ती करून घेता येते. पण कशाने? कृते यध्यायतो विष्णुं, विष्णूचं ध्यान केल्याने कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायाम यजतो मुखैः, त्रेतायुगामध्ये यजन याजन करून, यज्ञ यागादी कर्म करून भगवंताचं नामस्मरण करता येत होतं. ज्या ज्या साधनामध्ये, ज्या ज्या काळामध्ये जे जन साधन वापरलं त्या त्या साधनासाठी भगवंतानी एक एक सत्पुरुषाचा अवतार, एक एक भगवत भक्ताचा अवतार केला. भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंत कशाने प्राप्त होतो? भगवंताच्या ध्यानाने प्राप्त होतो. भगवंत कशाने प्राप्त होतो? भगवंताच्या ध्यानाने प्राप्त होतो. मग हे सांगण्यासाठी भगवंतानी गोपिकांना जन्माला घातलं. हे सांगण्यासाठी भगवंतानी प्रल्हादाला जन्माला घातलं. भगवंत यजन याजनाने प्राप्त होतो हे सांगण्यासाठी भगवंतानी दशरथांना पुत्रकामेष्टी यज्ञ करायला लावला आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञातून स्वतः अवतार घेतला. भगवंत नामाने प्राप्त होतो. द्वापारे परिचर्यायाम, देवाची पूजा केल्याने प्राप्त होतो. भगवंताने मीराबाई सारख्या, उद्धवासारखे भक्त निर्माण केले की ते देवाची काया वाचा आणि मनाने पूजा करत होते. आणि कलियुगामध्ये भगवंतानी कलौ तत् हरिकीर्तनात, कलियुगामध्ये भगवंताचं साधन कशाने होईल? तत्ती अवघीच साधने. त्रेतायुगातलं, द्वापार युगातलं आणि कृतयुगातली सगळी साधनं कलीने लाजविली. कशाने? कलीने लाजविली कीर्तने. कीर्तन या शब्दाचा अर्थ, कीर्तन म्हणजे आपण जे रात्री 7 ते 9 ऐकतो तेवढंच नाहीये.
कीर्तन या शब्दाचा अर्थ भगवंताचं सतत नामसंकीर्तन करणं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंतानी सतत संकीर्तयंत या पदावरती ऐसे माझेनी नामघोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगचे महासुखे दुमदुमित भरिले. भगवान सांगतात कलियुगामध्ये माझ्या नावाने सकल सुखाची प्राप्त होईल नव्हे नव्हे. तुमच्या जीवनातलं दुःख गायब होईल, शेजारच्या जीवनातलं दुःख गायब होईल, तुमच्या गावातल्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख गायब होईल. एवढंच नाही, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरिले. संपूर्ण जग महासुखाने दुमदुमून भरून टाकतील. ऐसे माझेनी नामघोषे, माझ्या नामघोषाने. संतांनी ज्ञानोबऱ्यांनी दुसरं काय केलं? विश्वाला, विश्वात्मक देवाकडे विश्वात्मक कल्याणासाठी विश्वात्मक केलेली प्रार्थना ज्ञानोबऱ्यांनी पसायदान मागितला कशाच्या जोरावरती? नामाच्या जोरावरती. भगवान सांगतात वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी साधनं करावी लागतात. महाराज, कलियुगामध्ये आम्हाला अनेक साधनं करायची आवश्यकता नाही आहे. कलियुगामध्ये फक्त एकच करायचंय. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर भवई पारा. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर भवहि पारा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. दुसरं काहीच करायची आवश्यकता नाही. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर भवहि पारा. भगवंताचं नाव घ्यायचं. मग आता भगवंताचं नाव घ्या इथपर्यंत कळालं. श्रोता कोण झाला, कथा कोण जन्माला आला, 12 वर्ष कोणाला झाली, तपपूर्ती कोणाची झाली, पहिल्या दिवशी श्रोता म्हणून कथाकार म्हणून जन्माला कोणाला घातलं, श्रोता म्हणून आपलं आसन कसं असावं, श्रोता म्हणून आपली बैठक कशी असावी, श्रोता म्हणून आपण सर्वेंद्रियाचा कान करून कसं ऐकावं, इथपर्यंत कळलं. काय ऐकायचंय इथपर्यंत लक्षात आलं. आता भगवंताचं नाव ऐकायचंय. नेमकं कशा स्वरूपात ऐकायचंय? श्रीमद भागवत ऐकलं तरी भगवंताचं नाव ऐकल्यासारखं होतं. रामायण कथा ऐकली तरी भगवंताचं नाव ऐकल्यासारखं होतं. परंतु द्वापार युगाच्या अंती भगवंताने सांगितलं तेही प्राणा परवते. ज्ञानोबरायांच्या मुखातून भगवानच स्वतः बोलतात, आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. अर्जुना, मला कोण कोण आवडतं असं सांगताना आपली आवड जर आपण सांगायला गेलो तर आपल्या आवडीत भक्ताचं किंवा देवाचं नाव कुठे येतं पाहिलं पाहिजे. मी पुढे बोलणार आहे. आवडीचा विषय जर निघाला तर कोण आवडतं, तर लग्न झालेल्यांना पहिला ऑप्शन तरी उपलब्ध नसतो. कोण आवडतं? नवऱ्याला विचारलं, बायकोचं नाव सांगावं लागणार. कितीही इच्छा असली आणि नसली तरी सांगावं लागतं, कारण शेवटी सप्ताह झाल्यावरती पंगत इथली बंद होऊन जाते. बायकोला विचारलं, ती त्याचं नाव सांगेल. तिथून पुढे मुलगा मुलगी, आजी आजोबा, घर, माहेर, मामाचं घर, सासूरवाडी, आळंदी, पंढरपूर, जागा, गाडी, बैल, सगळं करत 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 शेवटी म्हणतं झालं सगळं, आता अजून काही नाही आवडत का? नाही नाही म्हणे, माझ्या आवडीच्या मित्राने मला एक पेन दिला होता, पेन, तो पेन मला आवडतो. स्वतःच्या शरीरापासून बायकोपासूनची आवड कुठपर्यंत आली आहे?
त्याने सांगितलं शेवटी तुझा पेन आवडतो, याच्यापेक्षा कोण नाही म्हणे. ही जी क्रीम कलरची दस्ती आहे, रुमाल आहे, नॅपकिन आहे, हा पण चांगला आहे, मला आवडतो. स्वतःच्या शरीरावरून बायको, नवरा, मामा, मामे, गाऊ, बहीण, गाडी, बंगला इथपासून आवड आली नॅपकिन पर्यंत. सगळ्या आवडी सांगताना विठ्ठलाचं नाव कुठे येतं? माणूस शोधत बसला, विठ्ठलाचं नाव आलं नाही. भगवंत तसं करत नाही. भगवंत सांगतात मला सगळ्यात पहिले कदर कोण आवडत असेल तर माझं भक्त मला आवडतं, तेही प्राणा परवते. किती आवडतं म्हणे? प्राणापेक्षा जास्त आवडतं. आवडती मज निरुते. याच्याही पुढे जाऊन भगवंतांनी सांगितलं जे भगवत भक्त मला आवडतात यात नवल नाही आहे, त्यांची कथा जे ऐकतात तेही प्राणा परवते, ते सुद्धा मला आवडतात. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. देवाला नवनाथ आवडतात आणि तुम्ही आम्ही नवनाथांचं जर चिंतन ऐकलं, चरित्र ऐकलं तर तुम्ही आम्ही सुद्धा देवाला आवडू. आणि जीवनाचा खरा उद्धार कशा ते सांगू. पंतप्रधानाला तुम्ही ओळखता यात विशेषत्व नाहीये. म्हणे नरेंद्र दामोदर दास मोदी नावाचे पंतप्रधान आहे, ओळखता का? मग जळगावला आले होते म्हणे, आम्ही गेलो होतो त्यांच्या सभेला. का बोलले का तुम्हाला ते? नाही नाही म्हणे, 10-20 हजार लोक होते, आम्ही निघून आलो. मग तुम्ही ओळखता का त्यांना? हो मग चांगलं ओळखतो म्हणे. विशेषत्व तुम्ही पंतप्रधानाला ओळखणं ह्यात नाही आहे, विशेषत्व पंतप्रधानांनी तुम्हाला ओळखण्यात आहे. आणि गंमत बघा, देव सांगतो तुम्ही माझ्या आवडीसाठी प्रयत्न करू नका. तुम्ही फक्त जे देवाचे भक्त मला आवडतात, जे माझे भक्त मला आवडतात, त्यांचं चरित्र जरी तुम्ही ऐकलं तरी सुद्धा तुम्ही मला प्रिय व्हाल. म्हणून देवाला प्रिय होण्यासाठी 7 दिवस कथा ऐकायची. आम्ही देवाला आवडलो पाहिजे. आमची सुरुवात इथून आहे महाराज. भाऊ, मला फक्त भाऊंचं नाव माहिती आहे म्हणून मी भाऊंचं नाव घेतो आणि मला ओळखीच्यांची नावं घ्यायची सवय. त्याच्यामुळे ज्याला वाटत असेल महाराजांनी नाव घ्यावं त्यांनी माझ्याशी ओळख करा. भाऊ, आपली सुरुवात इथून आहे. आपल्याला देवच आवडत नाही तर आपण कधी देवाला आवडावं? पाहिलं आता आपण स्वतःच्या शरीरापासून दस्तीपर्यंत आपण आलो, देव कुठे सापडला नाही. आम्हाला देव आवडत नसेल तरी जाऊ द्या, कथेला येऊन बस म्हणा बाबा, तुला देवाला तू आवडू लागशील. एक छान प्रसंग होता, मी कधीतरी सांगेल, देव आवडण्याचा आणि देव न आवडण्याचा. विसरलो तर मला 7व्या दिवशी आठवण करून द्या, मी त्या दिवशी सांगेल. आत्ता मी पुढे जातो. देवाला आपण आवडण्यासाठी कथा ऐकायची. कोणाची ऐकायची? देवाच्या भक्तांची ऐकायची, देवाची ऐकायची. देवाच्या भक्तांची कथा जो ऐकतो तो सुद्धा देवाला आवडतो. कोणत्या भक्तांची ऐकायची? सगळ्याच भक्तांची कथा ऐकली तरी चालते. हिरण्यकश्यपूची ऐकली तरी चालते, रावणाची ऐकली तरी चालते. तुम्ही म्हणाल महाराज हे भगवत भक्त कधीपासून झाले? आम्ही ऐकलं की भक्त प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता आणि हिरण्यकश्यपू हा भगवंताचा विरोधक होता. ज्या दिवशी भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर ठेवून आपल्या नखांनी विदारण करून त्याला मुक्ती दिली, त्या दिवशीपासून हिरण्यकश्यपू सुद्धा महाराज भगवत भक्त झाला. तरी तुम्हाला पंखे नाही येत वरती, नाही तर तो पंखा जर बंद झाला तर श्रोत्यांना असं वाटतं की कथा संपली. तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवाज येतो. भगवत भजन करत असताना किंवा भगवंताचं नामचिंतन करत असताना या छोट्या गोष्टीमुळे जर आपल्याला विघ्न येत असेल, आपण सर्वेंद्रियाचा कान करून ऐकतोय असं म्हणण्याचं तर कारणच नाही, आपण कानाने सुद्धा ऐकत नाही असं म्हणण्याचं कारण. देवाची कथा ऐकायची, देवाची कथा ऐकू
त्या देवाच्या भक्तांची कथा म्हणजे नवनाथ भक्तीशास्त्र. किंबहुना भगवंताचे भक्त म्हणजे भगवंताचे अवतारच आहेत. भगवान स्वतः सांगतात प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती संत माझ्या सचेतन व्यक्ती, ते मग निश्चित